मध्य प्रांताची त्या काळातली राजधानी आणि नाग लोकांचं असणारं शहर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात विशद करत असताना असं सांगतात की त्यावेळेला आर्य आणि अनार्यांच्या लढाया झाल्या, त्यामध्ये सर्व नागवंशी लोकांना मारून टाकण्यात आलं। असित मुनींनी एका नागवंशी परिवाराला वाचवलं आणि त्या एका परिवाराचे त्यानंतर लाखो परिवार झाले आणि त्या नागवंशी लोकांनी बुद्धाचा धम्म हा अस्तित्वात ठेवला, तो जिवंत ठेवला। बुद्धाच्या धम्माचं अनुसरण करणारे आपण त्या नागवंशी लोकांचे वंशज आहोत हे आपल्या सर्वांना ठाऊक असावं। नाग त्या ठिकाणी वाहणाऱ्या नदीचे नाव नाग नदी असे आहे। नाग लोकांच्या शहरातून वाहणाऱ्या नदीचं नाव नाग नदी असल्यामुळे इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकात नागार्जुन हे दार्शनिक नागपूरच्या पलीकडे काही अंतरावर मनसर या ठिकाणी थांबले आणि त्या परिसरातील असलेल्या नागवंशी लोकांना त्यांनी एकत्र करून मनसर हे ठिकाण बौद्ध धर्माच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं केंद्र बनविलं। या सर्व इतिहासाकडे पाहून मी नागपूर या शहराची निवड करतो। बाबासाहेब आंबेडकरांनी त्या टीकाखोरांना उत्तर देत असताना असे म्हटले, आजची तारीख, आजचा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडला, त्याचेही कारण अत्यंत महत्वपूर्ण आहे। एकेकाळी या जम्बूद्वीपामध्ये केवळ आजच्या भारतातच नव्हे तर आजचा अफगाणिस्तान, आजचा पाकिस्तान, आजचा इंडोनेशिया, जावा, सुमात्रा एवढ्या दूरपर्यंत ज्यांचं साम्राज्य पसरलेलं होतं, त्या अशोकाचा राज्याभिषेक झाल्यानंतर सुद्धा अशोकाला कोणी सम्राट मानण्यास तयार नव्हते, कारण अशोक हा चंड अशोक मानला जात होता, क्रूर राजा मानला जात होता। अशोक सम्राट मोगले बुद्ध तिस्स महास्तवीर भिक्खूंच्या मार्गदर्शनात त्यांच्या आचार्यत्वामध्ये बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला, तो दिवस आजचा दिवस होता, ज्याला त्या काळी दशमी असे म्हटले जात असे। आजच्या काळामध्ये महिन्याची तारीख आपण जसे 30, 31, 29, 28 दिवस असे मोजतो, त्या काळी दिवस मोजण्याच्या प्रथा होत्या, पंधरवाडा मोजला जात असे। कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष म्हणून दिवसांची मोजणी केली जात असे। प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्दशी, पंचमी, षष्टमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादश, द्वादश, त्रयोदश याप्रमाणे कृष्ण पक्षातील 15 दिवस मोजले जात असत आणि शुक्ल पक्षातील 15 दिवस मोजले जात असत। अशोक सम्राट ज्या दिवशी बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला, तो दिवस त्या काळातल्या मोजणीतला 10वा दिवस होता, दशमीचा दिवस होता आणि अशोक सम्राट बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेल्यापासून त्या दिवसाचे नावच इतिहासामध्ये अशोका विजयादशमी असे पडले। अशोक सम्राटाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून तथागत भगवान बुद्धाच्या नंतर जगाच्या पाठीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचं वर्णन करत असताना 1956च्या ऑक्टोबर मधल्या नवयुग या मुंबईच्या एका वृत्तपत्राने असं लिहिलंय की भगवान बुद्धाच्या नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने आणि एवढ्या निष्ठेने धम्मक्रांती घडवून आणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव महापुरुष आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती न भूतो न भविष्यती अशी होती आणि त्याचा आदर्श सम्राट अशोकाचे बुद्ध धम्म आणि संघाला शरण जाणे असं होत आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजचा दिवस अशोका विजयादशमीचा दिवस निवडलेला होता। योगायोगाने त्या दिवशी ऑक्टोबर महिन्यातली 14 तारीख आलेली होती आणि 14 ऑक्टोबरला पिता रामजी सपकाळ यांचा स्मृती दिवस होता। त्या काळातल्या अस्पृश्य लोकांना, दलित लोकांना, धर्मांतरामध्ये सहभागी झालेल्या लोकांना महिन्याच्या तारखा कळत नसत, एकादश, द्वादश किंवा याप्रमाणे दिवसाची मोजणी ते करत असत आणि विजयादशमी हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळे निवडला होता आणि म्हणून अशोका विजयादशमी 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याचं निश्चित केलं।
दसरा हा जो सण त्या दिवशी साजरा केला जातो तो बौद्ध संस्कृतीचा नव्हता, तो बौद्ध संस्कृतीमध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही। त्यानंतर वैदिक धर्मातील लोकांनी बौद्ध संस्कृतीमधल्या महत्त्वपूर्ण असलेल्या घटनांना हाणून पाडण्याकरिता, बौद्ध संस्कृतीमध्ये असलेल्या महत्त्वपूर्ण असलेल्या घटनांचे महत्त्व कमी करण्याकरिता जाणून बुजून त्याच दिवशी, ज्या दिवशी बौद्ध संस्कृतीमध्ये, बौद्ध चळवळीमध्ये, बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे दिवस आहेत, त्याच दिवशी काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारचे उत्सव त्यांनी त्या ठिकाणी उभे केले, निर्माण केले। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दसऱ्याचेही महत्त्व नव्हतं किंवा 14 ऑक्टोबर या तारखेचंही महत्त्व नव्हतं, तर विजयादशमी, आणि त्यालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आवाहन करण्याचं पत्रक छापलं होतं त्यावरती स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की येणाऱ्या अशोका विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी 14 ऑक्टोबर रोजी मी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर करणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतराची घोषणा केल्यानंतर, बाबासाहेबांनी धर्मांतराची वेळ आणि तारीख निश्चित केल्यानंतर जगभरातील अनेक पत्रकारांनी प्रश्न केले होते की तुम्हाला ख्रिश्चन धर्मीयांनी आवाहन केले होते की ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करा, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देतो। तुम्हाला मुस्लिम धर्मीयांनी आवाहन केले होते की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो। तुम्हाला अनेक धर्माच्या लोकांनी विनंत्या केल्या होत्या, हिंदू धर्मीयांनी देखील तुम्हाला विनंती केलेली होती की तुम्ही धर्म सोडू नका। बौद्ध धर्मीयांनी कुठेही तुम्हाला आवाहन केल्याचे उल्लेखित नाही, आणि तरी सुद्धा तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार का करीत आहात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांना उत्तर होते की बुद्धाचा धर्म हा कार्यकारण सिद्धांतावर आधारित आहे। बुद्धाच्या धर्मामध्ये कर्मकांडाला, चमत्काराला कोठेही थारा नाही, आणि बुद्धाचा धर्म हा वास्तविकतेवर आधारित असल्यामुळे मला बुद्धाचा धर्म आवडतो, आणि म्हणून मी बुद्धाच्या धर्मामध्ये विलीन होत आहे, धर्मांतर करीत आहे। पत्रकार त्यापुढे बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न सुद्धा विचारू शकले नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये नवयुग या वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेला धर्मांतराची दखल घेत असताना त्याचे वर्णन करताना म्हटले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बुद्धाची प्रज्ञा हो। बुद्धत्वामध्ये सर्वश्रेष्ठ जर काही असेल तर ती प्रज्ञा आहे। प्रज्ञेच्या सहाय्याने, प्रज्ञा या तत्वाच्या सहाय्याने भगवान बुद्धांनी या जगातल्या मानवतेला पुन्हा पुन्हा स्थापित केले। प्रज्ञा हाच एकमेव आधार आहे मानवतेला प्रस्थापित करण्याचा। माणसामध्ये मानवता प्रस्थापित करण्यासाठी बुद्धाच्या तत्वज्ञानात प्रज्ञेला फार मोठे महत्त्व देण्यात आलेले आहे, आणि ही प्रज्ञा स्वीकारून महाप्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या धर्माचा स्वीकार केला। याचाच अर्थ प्रज्ञा हा भगवान बुद्धाच्या धर्माचा महत्त्वपूर्ण सिद्धांत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या प्रज्ञेमध्ये स्वतःला विलीन करून घेतात, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करत असताना त्यांना प्रज्ञावंत असे म्हटले जाते। या सर्व बाबी एवढ्या कमी वेळात चर्चा करण्याजोग्या नाहीत। बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर हे महासमुद्रापेक्षाही अत्यंत सखोल आहे, अत्यंत विशाल आहे, अत्यंत विस्तीर्ण आहे। महासमुद्राची उपमा त्याला या कारणाने शोभेल की महासमुद्रामध्ये ज्याप्रमाणे असंख्य कोटी जीव सुखरूपपणे जीवनयापन करीत असतात, त्याप्रमाणे बुद्ध धर्माच्या या चळवळीमध्ये आजच्या वर्तमानात जगाच्या इतिहासात जर आपण पाहतो तर असंख्य कोटी लोक बुद्धाच्या या धर्मामध्ये विलीन होत असताना आपण दिसत आहेत। याचाच अर्थ बाबासाहेब आंबेडकरांच्या या धर्मक्रांतीने आधुनिक जगामध्ये पुन्हा एकदा बौद्ध धर्माला प्रस्थापित करून, पुन्हा एकदा बौद्ध धर्माच्या चळवळीला गतिमान करून या जगासमोर एक महान असा आदर्श ठेवला, आणि बौद्ध धर्माच्या चळवळीला गतिमान करून आपणाला निर्देश केला। ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आपली असणारी कृतज्ञता आपण या वेळेला स्मरण करतो। आपण काही क्षणापूर्वी भावना करत असताना भावना गेली, इमाय बुद्ध पूजाय कथाय सुख जेतसा। मी ही बुद्ध पूजा का करत आहे तर माझे चित्त, माझे मन शुद्ध व्हावे यासाठी मला कर्म करायचे आहे। चिरंग तिष्ठन्तु सद्धम लोको होन्तु सुखी सदा। या बुद्ध धर्माचे अनुसरण करून मी सुखाला प्राप्त झालेलो आहे। मी सदैव या धर्माचे अनुसरण करेन।
ज्यामुळे हा धम्म या सृष्टीमध्ये अस्तित्वात राहील, निरंतरपणे अस्तित्वात राहील आणि या सृष्टीमध्ये उत्पन्न होणारा प्रत्येक माणूस या धम्माला प्राप्त करून पुन्हा पुन्हा सुखाला प्राप्त होईल। या धम्माला मी यासाठी अनुसरण करतो, या संघाला यासाठी मी अनुसरण करतो। बुद्ध धम्म आणि संघाची ही शरण ग्रहण करत असताना आजच्या दिवशी आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपली कृतज्ञता अर्पण करत असताना अनेक गोष्टींचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वतःमध्ये चिंतन करण्याची आज वेळ आहे। एक प्रसंग त्या काळातला नवयुग या वर्तमानपत्रामध्ये वर्णन केला। नवयुगचा एक पत्रकार रेल्वेने प्रवास करत होता। त्या प्रवासामध्ये अनेक लोकांना तो भेटत होता, त्यांच्या मुलाखती घेत होता। नागपूरमध्ये तो पत्रकार ज्या शाळांच्या मध्ये या धम्म अनुयायांची व्यवस्था करण्यात आलेली होती त्या शाळांच्या मध्ये जाऊन वेगवेगळ्या स्तरातील तरुणांच्या, वृद्ध असलेल्यांच्या, मध्यम वयांच्या मुलाखती घेत होता। तरुणांचा एक घोळका एके ठिकाणी वृद्ध असलेल्या लोकांच्या बाजूला बसलेला होता। तो पत्रकार वर्णन असं करतो की हे तरुण तिथे असलेल्या वृद्ध असणाऱ्या लोकांची एक प्रकारे टिंगल करीत होते। हे तरुण असं सांगत होते की आपल्या महार वस्तीमध्ये, अस्पृश्य लोकांच्या वस्तीमध्ये एका टोकाला मरी आई आणि दुसऱ्या टोकाला मुंजा देव असतो। हे दोन कधी एकमेकांना भेटत नाहीत, परंतु अमावस्येच्या रात्री आणि पौर्णिमेच्या रात्रीच्या वेळेला ही मरी आई मुंजाला भेटण्यासाठी जाते। त्या तरुण मुलांनी अशी प्लॅनिंग केलेली होती की इथून गेल्यानंतर आलेल्या अमावस्येला रात्रीच्या वेळेला आपण त्या मरी आईला उचलू आणि मुंजाजवळ नेऊन सोडू। दुसऱ्या दिवशी जेव्हा हे लोक पाहतील तेव्हा या लोकांना वाटेल की अरे ही मरी आई इथून तिथे कशी गेली। तेव्हा आपण त्यांना सांगू की मरी आई अमावस्येच्या रात्रीला चालत चालत जाते आणि ती मरी आई आपल्या वस्तीतून उठून जाईल। त्यावेळेला वृद्ध लोक या तरुणांकडे पाहून निष्किलपणे हसत होते। त्या वृद्ध लोकांनी तरुणांना दाद देत असताना असे म्हटले की बाबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आता जेव्हा आम्ही आमच्या वस्तीमध्ये जाऊ तेव्हा आमच्या वस्तीत असलेल्या सर्व मुंजा आणि मरी आईला आम्ही उचलून दूर अंतरावर नेऊन टाकू आणि खरोखरच त्या धोत्रात असलेल्या आणि कास्ट्याच्या लुगड्यात असलेल्या अशिक्षित आणि निर्धन असलेल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति निष्ठा बाळगून आपापल्या घरी परत आल्यानंतर घरामध्ये असलेल्या आणि वस्तीत असलेल्या देवी देवतांना दूर अंतरावर नेऊन सोडले आणि ते त्या सर्व बंधनातून मुक्त झाले। पण खेदाची गोष्ट आज वर्तमानात या आधुनिक जगामध्ये आपल्याला असे दिसतंय, सुशिक्षित असणाऱ्या लोकांच्या मध्ये आपल्याला असे दिसतंय की आपल्या पूर्वजांनी, आपल्या वाडवडिलांनी दूर केलेल्या त्या गोष्टी, त्या वंगळवाण्या असलेल्या, अमंगल असलेल्या गोष्टी आजच्या आधुनिक काळातील तरुणाई आणि तुम्ही सुशिक्षित असलेले लोक पुन्हा एकदा आपल्यामध्ये आणत आहात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांती प्रती ही अप्रामाणिकता असेल, ही स्पष्ट बेईमानी असेल। मागील काही दिवसांमध्ये जो नवरात्रीचा उत्सव या देशामध्ये साजरा केला जातो त्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये बौद्ध म्हणून घेणारे अनेक तरुण आणि अनेक तरुणी फीस भरून दांडिया गरबा खेळण्यासाठी जात असतात। अनवाणी पायाने 9 दिवस चालत असतात आणि ही बाब अत्यंत निर्लज्जपणाची बाब आहे। ही कृतज्ञता नसून ही अप्रामाणिकता आहे, ही फार मोठी बेईमानी आहे। आपल्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जर कृतज्ञता असेल आणि आपण जर स्वतःला निष्ठावान मानत असू तर मग मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे अनुसरण केल्याशिवाय आपल्या जगण्याला अर्थ उरणार नाही। ही बांधिलकी आज या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून आपल्याला आपल्या हृदयामध्ये स्थापित करायची आहे। तुम्ही तुमच्या मुलामुलींना, तुमच्या कुटुंबातील असणाऱ्या लोकांना जोपर्यंत बुद्ध धर्माकडे आकर्षित करणार नाही तोपर्यंत तुमचे जगणे हे जगणे असणार नाही। तुमच्याकडे संपत्ती कितीही असेल, तुम्ही कितीही उच्च पदावर असाल, तुम्ही कितीही उच्च शिक्षित असाल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेल्या गोष्टी जर पुन्हा एकदा तुम्ही अंगीकारत असाल तर ही अप्रामाणिकता तुम्हाला कधीच सुखाने जगू देणार नाही। ही अप्रामाणिकता आणि तुमच्यामध्ये असलेली अशांती याची जबाबदारी ही तुमचीच असेल आणि तुमच्याच कर्माचे ते परिणाम असतील। आणि म्हणून
आपण सर्वांनी आजच्या दिवशी निष्ठापूर्वक बाबासाहेब आंबेडकरांना आपली कृतज्ञता अर्पण करत असताना ही आपली बांधिलकी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाच्या पलीकडे मला जगायचं नाही। जो त्याग बाबासाहेब आंबेडकरांनी केला, जो संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी केला, जगाच्या पाठीवर कोणत्याही जातीचा कोणत्याही वर्गाचा असा कोणीही नेता होऊन गेलेला नाही किंवा यापुढे सुद्धा तो होणार नाही। तुम्हाला एक आठवण करून देतो, गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला ऐन तारुण्यात होते। संपूर्ण जगाचे लक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याकडे वेधले होते, परंतु तो प्रसंग असा होता की गोलमेज परिषदेला बाबासाहेब आंबेडकर जहाजातून जात होते। त्या जहाजामध्ये भारत देशातले जे इतर प्रतिनिधी होते ते सवर्ण वर्गाचे प्रतिनिधी होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या सवर्ण वर्गाच्या सर्व प्रतिनिधींनी एक प्रकारे बहिष्कृत केले होते। एवढ्या विद्वान पंडिताला, बॅरिस्टर असलेल्या या विद्वान महापुरुषाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जहाजामध्ये या देशातल्या त्या सवर्ण असलेल्या प्रतिनिधींनी एक प्रकारे बहिष्कृत केले होते। जेवढा प्रवास मुंबईवरून लंडन पर्यंतचा होता तेवढ्या संपूर्ण प्रवासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे जेवण करत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच राहत होते। एवढा प्रचंड अपमान बाबासाहेब आंबेडकरांनी सहन केला, परंतु एकाकी झुंज देऊन या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी नमविले आणि तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आपली कृतज्ञता नसावी ही बाब अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत लज्जास्पद आहे। याची जाणीव बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याला साक्षी ठेवून आज आपल्याला करून घ्यायची आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाचं वर्णन कोणी करू शकणार नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचं वर्णन कोणी करू शकणार नाही आणि त्यामुळेच आज इथे स्वच्छंदीपणे आणि ऐटीत थाटामाटात आपण या ठिकाणी बसलो आहोत। पूर्वीच्या काळी आम्हाला रस्त्याने चालण्याचे अधिकार नव्हते, पूर्वीच्या काळी आम्हाला एका जागेवर बसण्याचे अधिकार नव्हते, परंतु आज मात्र आम्ही इतिहास घडवतो आहोत आणि या सर्वाचा आधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला संघर्ष। एवढा मोठा अपमान जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही नेत्याने पचविलेला नसेल जो बाबासाहेब आंबेडकरांनी पचविला, परंतु त्या अपमानाची पर्वा न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अंतिम क्षणापर्यंत लढत राहिले आणि सतत लढत राहिले। मी स्वतःशी प्रामाणिक असताना सदैव असे मानतो की मी आज जो आहे, आज जो मी छाती ठोकून संपूर्ण जगामध्ये जाऊन चर्चा करतो, विवाद करतो, संपूर्ण जगामध्ये जाऊन मी आज माझा परिचय देतो, हे कशाचे परिणाम आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाचे आणि संघर्षाचे परिणाम आहेत। आणि मला असे वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्यासाठी जन्म घेतला, माझ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला आणि म्हणून मी आज ऐटीत या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये वावरतो। ही कृतज्ञता माझ्यामध्ये असेल तर माझा कोणताही क्षण हा आनंददायी असेल। हाच आनंद संपत्तीपेक्षा प्रचंड आपणाला मूल्यवान ठरणारा आनंद आहे। ही कृतज्ञता आपल्याला बाळगून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याला साक्षी ठेवून आपणाला आपली बांधिलकी म्हणून आपल्या स्वतःमध्ये, संपूर्ण परिवारजनांच्या मध्ये आणि समूहामध्ये, समाजामध्ये एक जागरूकता आपल्याला निर्माण करायची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या काळातले आव्हान आपल्या त्या अशिक्षित असलेल्या पूर्वजांनी कसे स्वीकारले याचे एक उदाहरण सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आव्हान केलं होतं, फाटकी जरी असतील तरी शुभ्र वस्त्र परिधान करून तुम्ही धर्मांतरामध्ये सहभागी व्हा। मी काही जणांना त्यामध्ये भेटलो, कराड पासून, सातारा पासून पायी पायी धर्मांतरासाठी नागपूरला आलेले लोक फाटके असणारे वस्त्र गाठोड्यात बांधून मळक्या कपड्यावर पायी पायी चालत चालत नागपूर पर्यंत आलेले होते। दीक्षा मैदानाच्या बाजूला असलेल्या अंबाझरी तलावावर त्यांनी आंघोळी केल्या आणि